मंत्री स्वतः संजय शिरसाट अभिजित दिपकेंच्या घरी आलेले आहेत, निवासस्थानी आले आहेत, भेटण्यासाठी आलेत. काय सांगाल, ही भेट तुमची एक महत्त्वाची म्हणताय, नातेवाईक म्हणून तुम्ही भेटण्यासाठी आलात, काय भावना? हे बघा, महत्त्वाची भेट तर आहेच आहे. राजकारणामध्ये काम करत असताना काही गोष्टीचं पथ्य पाळावं लागतं. हे आंदोलन झालं, मग कोणत्या पक्षाच्या विरोधात होतं का, हे असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आणि मग अशा वेळेला जर भेट घेतली तर त्याचा गैरसमज किंवा त्याचा अपप्रचार हा होऊ शकतो. हे टाळण्यासाठी मी त्यांची भेट घेतली नाही. त्यांना इव्हन आता त्यांनी सांगितलं मी फोन सुद्धा केला नाही. हे यासाठी चर्चेला वाव नको. परंतु आता आंदोलन संपलेलं आहे. अभिजित दिपके आता हॉस्पिटलाइज आहेत. म्हणून मी त्यांना त्यांच्या आईवडिलांची काळजी होती, वडील म्हणून, आई म्हणून ते झोपत नव्हते. अत्यंत म्हणजे त्रास जो आहे ते आईवडिलांनाच माहीत ना. म्हणून मी त्यांना आज भेटायला आलो मुद्दाम, आणि त्यांचं कशी परिस्थिती काय आहे याची जाणीव करून घेण्यासाठी हा प्रयत्न होता. बरं, पण सत्तेतील मंत्री देखील असताना कुठेतरी विरोधात आंदोलन होत होतं सत्तेच्या, मग तरी सुद्धा तुम्ही एक मोठं मन करून आलात? नाही, मी बघा, लाठीचार्ज झाला त्या टायमाला सुद्धा माझं स्पष्ट मत मी व्यक्त केलं होतं. आता 4 दिवसापूर्वी अभिजितच्या आईने सुद्धा तिने मत व्यक्त केलं होतं की आम्हाला भीती वाटते, हे वाटते. त्या टायमाला सुद्धा मी सांगितलं होतं आईवडील असणं आणि आईवडिलांनी ही काळजी करणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून मी त्यांना उघडपणे त्याच्या गोष्टीला पाठिंबा दिला होता. म्हणून आम्ही हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेले जे काही गोष्टी असतात त्या प्रत्येकाने केल्या पाहिजेत. त्याला राजकारणाचीच झालर कधी लागता कामा नये. बरं, अभिजितचे वडील देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आता मंत्री महोदय तुमच्या भेटीसाठी आलेले आहेत. सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करणं आणि त्यासोबतच सत्तेतील मंत्री तुमच्यासोबत येणं म्हणजे एक भेटीसाठी का होईना पाहुणे म्हणून आलेत, काय भावना? आम्हाला खूप बरं वाटलं. ते आमच्या मनातील जे शंका होत्या की मी साहेबांच्या मतदारसंघामध्ये 15 वर्ष राहिलो, साहेब मला नेहमी फोन करायचे, हे असं कर तसं कर, रस्त्याचे कामं, बाकी वॉटर सप्लायचे कामं, ड्रेनेजचे कामं, पण सर मला फोन सुद्धा का करत नाहीत म्हणलं. ते मला थोडं हे वाईट वाटायचं त्या गोष्टीचं. पण साहेबांनी आज खुलासा केला ते मला, आणि खरंच आहे ते, माझं खूप समाधान झालं त्याच्यामुळे. आणि साहेब आलेत ते त्याच्याबद्दल मी साहेबांना धन्यवाद देतो. सर, तुम्ही विचारपूस करायला आलेत ते माझ्या घरी. नाही, मी त्यांच्या टीव्ही मध्ये बघितलं की ना त्यांचंही समर्थन आंदोलनाला म्हणजे झालं बाबा, चुकीचं झालं म्हणून मलाही बरं वाटलं की नाही बाबा आपल्याला कोणीतरी सपोर्ट केला इथून. मला घरूनही तिकडनं माहेरून फोन यायचा, मिल करण्याचं, नाही साहेबांचं स्टेटमेंट चांगलं आलं आणि त्या तुझ्याकडनं आहेत साहेब. म्हटलं ते असणारच ना, म्हटलं कारण 88 पासून आम्ही ओळखतो त्यांना. माझी मैत्रीण त्यांची भाऊजाई आहे तेव्हापासून ओळखतो. आणि विजयाताई हे आम्ही सोबतच्याच आहेत, कारण आमचं आधी खूप येणं जाणं होतं सारखं मिल कॉर्नरला. त्या कधी मिल कॉर्नरला आले की आमच्या भेटी गाठी नेहमीच व्हायच्या. आणि सिद्धांत KG पासूनच ओळखीचा आहे, कारण माझी मुलगी दिवाळीला, राखी पौर्णिमेला तो हमखास मिल कॉर्नरला यायचा. मुलगी पण मिल कॉर्नरला राहायची आईकडे, तर राखी बांधायला पहिला तोच बांधून जायचा. ताई मला राखी बांध म्हणायचा. त्याच्यानं माझ्या मुलीचे फार चांगले संबंध होते 10वी पर्यंत. नंतर त्याला थोडंसं हे झालं, त्या शाळा सुटल्या गेल्यामुळे मग हे वेगवेगळे झाले ते. बरं, आता एकीकडे सुरक्षेची मागणी ही अभिजितसाठी केली जाते, काय आपलं काय वाटतं? आता त्याला सुरक्षितता ही दिली पाहिजे. हे राजकारण आहे. या राजकारणामध्ये कोण काय डाव साधेल याचा काही नियम नसतो. म्हणून त्याची सुरक्षितता आता महत्वाची आहे. मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना आता आज चाललोय. मी उद्या किंवा परवा जेव्हा मंगळवारी कॅबिनेटला भेट होईलच त्या टायमाला मी त्यांच्याकडे मागणी जरूर करेल. बरं, अभिजित दिपकेच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी स्वतः मंत्री संजय शिरसाट आलेले आहेत. मी कोणताही राजकीय नेता म्हणून किंवा मंत्री म्हणून नाही, तर एक नातेवाईक म्हणून भेटण्यासाठी आलो, ही भावना या ठिकाणी मंत्री महोदय संजय शिरसाट यांची आहे. तर दुसरीकडे कुटुंबीय सुद्धा म्हणतात की आमचे नाते फक्त राजकीय नाही, तर आमचे नाते हे त्याच्या पलीकडे कुठंतरी पारिवारिक संबंध आहेत, अशी भावना नातेवाईकांनी सुद्धा व्यक्त केली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.